महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय। देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोनय धनंजया जियापरी। संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये भावार्थ दीपिका मध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण आनंदाचा सुख सोहळा व्यक्त केला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य करत असलेले पाहायला भेटतात। आणि म्हणून तुकोबा आमचे नामदेव ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वर माऊली सांगतात की देहाच्या गावाला आल्यानंतर आपण जन्म मृत्यूचा सोहळा केला पाहिजे आणि त्याला आपण नाही म्हणलं गेलं पाहिजे। चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार असा की आपला हा गणेश उत्सव निमित्त नाम संकीर्तन सोहळा, या नाम संकीर्तन सोहळ्यामध्ये या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा आपण या ठिकाणी पांडुरंगा चरणी सेवा समर्पण करत आहोत। या आपल्या नामस्मरण सोहळ्यामध्ये आपली वढारवाडा धारूर तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी आपण या सेवा करत आहोत। या सेवेच्या निमित्तानं सर्वच उपस्थित साधू संत मायबाप मंडळी, माझी जनाबाई मुक्ताबाई आपल्याला वंदन करतो। ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्माशेष तेच मूर्ती विशेष वर्ण व पुनिर्दोष मिरवत्व असे। माझे ज्ञानोबराय सांगतात की गणेशाला वंदन करताना ते सांगतात आज गणेश उत्सव निमित्त आपली सेवा आहे। आणि ज्ञानदेव आमचे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु। बुद्धीचा सकल बुद्धीचा दाता आमचे गणपती बाप्पा हे आहेत आणि त्यांना वंदन करतो, त्यांच्या चरणी नमन करतो। या ठिकाणी संत महात्मे आहेत त्यांच्या चरणी वंदन करतो, नमन करतो। माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई आपण मनुष्य देहाला आलो, आपण प्रत्येकच जण मनुष्य देहाला आलो। खरं पाहता आपण फार मोठं कमवलंय, मनुष्य देहाला येणे हेच आपण फार मोठं कमवलंय। आणि या मनुष्य देहात आपण आलं तर आपण ज्या कारणानिमित्त मनुष्य देहाला आलो ते कारण आपण परिपूर्ण करणं अपेक्षित आहे। कशाला आलो आपण मनुष्य देहाला? तर आपण पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं हे बंधन नकोच, हे भवसागर नको। हा भवसागर आपल्याला तरुण जायचंय आणि आपल्याला हा भवसागर तरुण जायचा असल्यामुळं आपण सतत रामकृष्ण 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 म्हणत गेलं पाहिजे, म्हणत राहिलं पाहिजे, म्हणत राहिलं पाहिजे। आणि म्हणून आपण भवसागर तरुण जात असताना हे आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं आणि हा रामकृष्ण रामकृष्ण होत असताना हा भवसागर तरुण जाताना आपलाच आपण उद्धार करायचा आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। याशिवाय विठ्ठल पिशवी घेऊन ये, छोटी पिशवी ह्या भवसागर आपल्याला तरुण जायचं। या ठिकाणी आहे माझ्याकडे सगळं आहे। आधी माझा आणलेला असते नाही जमते, हे बी जमतं, हे बी जमतं। आधी हे देवाचं आहे ना, हे आपण लावू। नीट करा पुन्हा, नीट करा।
आमचा गणपती बाप्पाचा आहे न जमाल खाली होत्या नाही उभा राहतो फोटो काढा की रे एकदम चला की पुरी यांचा आहे ना आपल्याकडे ना आहे कॅमेरा आहे ना चालू कुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय याशिवाय ज्या ठिकाणी माझं कीर्तन असतं ज्या ठिकाणी प्रवचन असतं ते कीर्तन सोहळा प्रवचन सोहळा हा वढारवाडी पुरता मर्यादित नाहीये तर हा माझा आहे या कीर्तन महोत्सवाला 2 रुपये देणगी घेऊन जावी अशी विनंती करतो आपले कोण असतील अध्यक्ष कोण असतील या सचिव कोण असतील दुसऱ्याला संधी येऊ द्या काला सगळ्याला संधी येऊ द्या चल की संतोष उठ चल हे पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तर आपण ज्ञानेश्वर महाराज यांचे जे काही ओवी आहे त्या विषयावर आपण बोलत आहोत ती ओवी अशी आहे देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोनय धनंजया जिया परी माझे ज्ञानोबा माऊली माझे तुकोबाराय माझे जनाबाई मुक्ताबाई आपण सगळेच मी तुम्ही आपण सगळेच ह्या मनुष्य देहाला आलोत आणि मनुष्य देहाला का आलोत आणि आपला मनुष्य देहाला यायचा हेतू काय आपला तर मनुष्य देहाला हेतू हाच आहे मी पांडुरंग परमात्म्यापासून आलेलो आहे आत्ता या मृत्यूलोकी पंढरपूर सदृश्य वढारवाडा धारूर या ठिकाणी आहे आणि मला माझ्या पांडुरंग परमात्म्यापाशी जायचंय ज्या कामासाठी मी आलो ते काम पूर्ण करणे आणि नंतर मी माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे माझी ज्ञानोबा तुकोबाई जनाबाई मुक्ताई आपला एक सोहळा झालेला आहे मी दिसतो इथं तुम्ही दिसता आहात याचा अर्थ पक्का आहे ते पक्का अर्थ हा आहे की माझा एक सोहळा झालाय तो कोणता आहे देहाच्या गाव आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या म्हणजे जन्माचा सोहळा झालाय मी दिसतो हे शरीर दिसतं हे दिसण्याचा अर्थ मी जन्माला आलो आहे हे पक्क आहे आणि दुसरा सोहळा मला आनंदाने पार पाडायचा आहे दुसरा सोहळा कोणता आहे मृत्यूचा सोहळा लक्षात ठेवायचं माऊली मृत्यू हा अलौकिक सोहळा आहे मृत्यू हा अलौकिक सोहळा आहे मला माझा मृत्यूचा सोहळा आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने मृत्यूचा सोहळा पार पाडायचा असल्यामुळं जन्मल्यापासून जसं कळतं तसं आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जो माझा शेवटचा श्वास असेल त्या शेवटच्या श्वासापर्यंत सतत रामकृष्ण 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 म्हणत राहणं हे माझं ध्यास आहे ते माझं काम आहे मी गप्पा गोष्ट माझा स्वभाव धर्म नाही काहीच नाही फक्त एकच आहे गप्पी बसायचं रामकृष्ण रामकृष्ण 1000 2000 3000 किती हजारची गणतच नाही लाखो किती 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 असंख्य नामस्मरण करायचं का तर नामस्मरण यासाठी करायचं की मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे माझा अंत कधी होईल मला माहित नाही कदाचित इथून मी पाथरीला राहतो मी पाथरीला जायच्या पहिले माझा अंत होईल कुठं होईल हे पा मृत्यू शाश्वत आहे मृत्यू ठरलेला आहे मृत्यूचा काळ वेळ तिथी आणि ते प्रदेश ती जागा पक्की ठरलेली आहे माझी मला दुसऱ्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त माझ्याबद्दलच मला बोलायचंय माझा काळ वेळ जन्म मृत्यू पक्क जागा ठरली त्या जागेच्या पुढे 1 इंचही मी नाही जाणार म्हणजे समजा उदाहरणार्थ माझा अपघातानं मृत्यू असेल माझ्या नशिबात माझ्या प्रारब्धात माझ्या प्राक्तनात तर
ज्या ठिकाणी अपघात होईल, जिथं समजा माझा हात असा पसरलेला असेल, तर ज्या जागेपर्यंत माझा हात पसरलेला आहे त्याच जागेपर्यंत माझा हात पसरेल, त्याच्या पुढे इंच भरे हात माझा पुढे जाणार नाही. कारण माझं तिथपर्यंत प्रारब्ध आहे, तिथपर्यंत माझं कर्म आहे, तिथपर्यंतच मला माझं अस्तित्व आहे. म्हणून आपण रामकृष्ण हे तुमच्या भागात जे असेल ते, माझं असं म्हणणं नाही की रामकृष्ण म्हणा. तुमच्या भागात ओम नमः शिवाय असेल किंवा काय, आता मला इथलं फारसं ह्या भागाचं ज्ञान नाही, पण जे असेल तुम्ही ते म्हणा. हे बघा माऊली, तुम्ही काही काम करा, तुम्ही जे काही काम करता, शेती करता काय XYZ, तुम्ही जे काम करता, बाया गडी कोणी असो, काही काम करा, काही काम करा, काही करा, पण सतत तुमची ज्यावर भावना आहे, तुमचे गुरु असतील म्हणा किंवा देव असेल काय, तुमचं काय, प्रत्येक माणसाचं कोण ना कोणी असतं. प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल, कोणाची ना प्रत्येक स्त्रीची पुरुषाची कोणावर तरी श्रद्धा असते. कोणावर आता माझी पांडुरंगावर श्रद्धा आहे, हा माझा भाग जरा, पण तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण करा. कोणावर असो सतत नामस्कार, सतत नामस्मरण करा, त्यात तुमचा उद्धार होणार आहेच. म्हणून माऊली, आपण मी मरायच्या शेवटच्या श्वासावर रामकृष्ण का म्हणायचंय? याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मरेपर्यंत रामकृष्ण यासाठी म्हणायचंय की शेवटचा दिवस, शेवटचा क्षण मला जिंकायचा आहे. माझा मृत्यूचा शेवटचा क्षण जो असेल, आता मला माहित नाही कुठं असेल, तर नशिबात जे असेल ते असेल, ती देवालाच माहिती आहे. पण जर घराच्या आतमध्ये माझा मृत्यू झाला, पाथरीला राहतो मी, घराच्या आतमध्ये मृत्यू झाला तर जवळपास 3 मजली घर आहे, जवळपास 23 खोल्या आहेत, आणि त्याच्यावरी जवळपास 100 फुटाच्या आसपास तिथं वारकऱ्याची पताका आहे, खरी वारकऱ्याची पताका आहे. आणि त्या वारकऱ्याच्या पताखाली जर मृत्यू झाला तर मला यम न्यायला येणार नाहीच. कारण वारकऱ्याच्या पताकाची एवढी ताकद असते का, पताकाची ही आमची, आता इथं देवीचं मंदिर आहे, इथं आई आहे, त्या देवीच्या मंदिराची पताका असते, जगदंबा माता, माझी जगदंबा माता आहे, माझी आहे, तिथं पताका, त्या पताकाच्या खाली जर आपला मृत्यू आला तर यम न्यायला येणार नाहीच. 1000 पट वाक्य सांगलो मी. आणि जर समजा माझा मृत्यू माझ्या दारात झाला, तर दारातच मारुतीरायाचं मंदिर आहे, आणि त्या मारुतीरायाची पताका आहे, आणि त्या पताका खाली मृत्यू आला तर मारुतीराय सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव होतं. आणि मारुतीरायाच्या पताखाली मृत्यू आल्यानंतर यम न्यायला येणार नाही. यम भीतो जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. आमचे तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्या जगाला काळानं खाल्लंय. हे लक्षात ठेवा माऊली, प्रत्येक जण काळाचा घास झालेला आहे. मग कोणी असो, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, कोणी सगळ्यांनाच काळाचा घास खाल्लेला आहे. पण जगात एकच मर्द होऊन गेलेला आहे, जगात एकच शूर होण्याला आहे, एकच धाडसी होऊन गेलेला आहे, तो म्हणजे माझे तुकोबाराय. तुकोबाराय यांनी काळावर मात केली आणि काळाच्या माथ्यावर पाय दिला, काळाला पायतळी घातलं, आणि त्यांनी जगावर विजय मिळवला. ते आमचे तुकोबाराय. प्रत्येक वारकरी समाजात प्रत्येकालाच माहिती आहे. म्हणजे माझे तुकोबारायने काळावर मात केली, म्हणून मला याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस माझा शेवटचा दिवस मला आनंदाने गोड करून घ्यायचा आहे. त्यासाठी जळायचंय, वागायचंय. लक्षात ठेवा माझे ज्ञानोबा तुका, जनाबाई मुक्ताबाई, तुम्ही एखादी बाई मेल्यानंतर जेव्हा त्या बाईला जाळून बाया येतात ना, मसनवाटीतून बाया येतात, बायाताना वाक्य बोलतात की माझी जनाबाई बरी होती बरं का. शब्द ऐका, ज्ञानोबा तुका, जनाबाई मुक्ताबाई, त्या बाईला जाळून आल्यावर येताना बाया जेव्हा म्हणतात की जनाबाई, म्हणजे जी बाई असेल XYZ, ती बाई बरी होती बरं का. त्या बाईला जन्मल्यापासून वयाच्या 80 पर्यंत, 60 पर्यंत, 90 पर्यंत प्रत्येक क्षणाला चांगलं राहावं लागलं होतं. जीव जळाला होता आणि इतका सगळा जीव जळून सगळा जीव जळून शेवटी चांगलं होतं कधी आपण जेव्हा सरण म्हणजे सरण असतं, ते म्हणजे लाकडं असतात ना मसनवाटीचे, त्याला आपण सरण म्हणतो. सरणावर गेल्यानंतर मग लोक म्हणतात बरं होतं. म्हणून माझे ज्ञानोबा तुका, जनाबाई मुक्ताबाई, मला आयुष्यात
फक्त वागायचंच, फक्त आचरण करायचंय, दुसरं काहीच करायचं नाही. हे पाव अनेक कीर्तनकाराला गायकांना कोणाला अभंग पाठ असतात, पहिला दुसरा 100 200 300 500 अभंग पाठ असतात. पण माऊली फक्त अभंग पाठ असून उपयोग नाही. मी क्षमा मागून तुमची सुद्धा बोलायलो की नुसतं अभंग पाठ असून उपयोग नाही. खरा उपयोग आहे अभंग 100% आचरणात आणायचाच. तुकोबरा जे बोलले तर ते 100% तसं वागायचं आपण. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ववी अनुभवावी, एक तरी ववी अनुभवायची आपण, एक तरी ववी अनुभवायची, म्हणजे आपल्याला ज्ञानोबा तुकोबाचं आचरण करणं शक्य होतंय. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणल्याशिवाय पर्याय नाही. मी तुकोबाराचा एक अभंग आचरण आणतो, 100% आचरण, 100%च ते अभंग आहे. जे तर कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेते देते तेही नरका जाते. माऊली महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर माझे कीर्तन सोहळे असतात. प्रत्येक ठिकाणी गाडी माझी, ड्रायव्हर माझा, डिझेल माझं, ती जाऊन त्यांना पैसे द्यायचे आपण. पुन्हा ज्ञानेश्वरी एक देत असतो आपण, काल दिल्यामुळे तुझे ज्ञानेश्वरी असते. जेवढे ऐकायला लोक येतं प्रत्येकाला तुळशीची माळ फुकट असते. इथं आहे. आणि गावगाव कुठे असो, ज्या दिवशी मला कीर्तन नाही त्या दिवशी मी एखाद्या गावाला जातो सकाळी 6 वाजता, मारुतीच्या मंदिरात कुठेतरी बसायचं आणि जे त्याला माळ फुकट द्यायची, कोण येऊ माळ फुकट. मला 1.25 कोटी माळी द्यायच्या, 1.25 कोटी, 1.25 लाख नाही. म्हणजे माऊली इतकं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णाचं मला कितीतरी कोटी रुपये खर्च करायचे, कितीतरी कोटी खर्च करायचे आपल्याला. कारण काय तर आपल्याला फक्त माझं जेव्हा यम तर येणार नाहीच, पण जेव्हा माझा मृत्यू होईल, जेव्हा मी दुसऱ्या येऊनच जाणार आहे, त्यावेळेला मला माझा पांडुरंग परमात्मा हे मी माळे देता राम. आता लोक जे जप करतात समजा ओम नमः शिवाय करू काय करणार, त्यातलं मला थोडं पुण्य म्हणून मला आपोआप पुण्य जमा होईल. म्हणजे रामकृष्ण रामकृष्ण सत म्हणलं गेलं आपला निश्चित होतं. हे पाच आता जागोजाग पाहतो मी, माझा बुक्का माझा असतो, हाराचे पैसे लगेच देऊन टाकतो, शिवाय देणगी म्हणून 100 रुपये लगेच देऊन टाकतो. कशामुळं बुक्का तुमचा लावायचा, तुमचं पाणी नाही, पाणी माझ्यासोबत आहे. इथं मी जेवण करतो तर गावाजवळ यायचं, ज्या गावात कीर्तन आहे त्या गावाजवळ यायचं आणि तिथं सावकाश जेवायचं आपलं आणि पुन्हा इथे यायचं. आज ताईला माहिती आहे मागा आलतो, तुमचे काही पाणी नाही, चहा नाही, काही समज नाही, काहीच नाही. नको, माझी कोट्यावधी कितीतरी कोटीची मालमत्ता आहे, ती मी वारकरी संप्रदायात द्यायचा देत आहे हळूहळू. मग तुम्हाला फोन आला ऐकलं तुम्ही. महाराष्ट्रात कुठं सुद्धा माळी घरपोच पोस्टानं फुकट देतो, घरपोच पोस्टानं. आज तुम्ही तुमचा मला मोबाईल मध्ये फक्त घराचा पत्ता दिला की तुमच्या घरी आपोआप माळ येते. म्हणजे मी तुम्हाला 1 रुपया लागत नाही. पाकिट माझं, माळ माझी, त्या पोस्टाचं तिकीट लागते ना, ते तिकिटाचे पैसे माझे. मग एका दिवशी 15 पोस्टाचे पाकिट, 20 पाकिट, 100 किती भरो. फक्त वागायचंच. माऊली वागलंच पाहिजे. आयुष्यात रुपया घ्यायचा नाही, कुठंच नाही घ्यायचा. डिझेलचा पैसा घ्यायचा नाही, कुठलाच नाही. आता मला दुसऱ्या महाराजाला बोलायचं नाही, मला कोणा टीका टिप्पणी करायची नाही, कोणाला वाईट म्हणून मला पाप करायचं नाही. जे जसं वागन तसं ते कर्माचे फळ आपोआप भोगतील. मला काय करते त्याहून, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून कोण वागतं, कोण चांगलं वागतं किंवा कोण वाईट वागतं, कोण पैसे घेतं काय करतं, ह्यावर मी माझी बुद्धी घालण्यापेक्षा रामकृष्ण 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 म्हणत बुद्धी घालणं मला परवडतं ना. कारण युट्यूब चालू आहे आणि प्रत्येक युट्यूब अशोक महाराज परभणीकर हे नाव टाकलं तुम्हाला 2, 3, 4, 5, 10, 100 कीर्तन ऐकायला भेटतील. चिंतन पटलं कीर्तन द्यायचं, नाही पटलं तुम्हाला मार्ग मोकळा आहे, मला मार्ग मोकळा आहे. मला कुठंच कीर्तन नाही भेटलं तर मी शेतात जातो.
शेतामध्ये मारुती मंदिर असतं, शेतात मुंजा असतो, शेतात काही काही देव असतात ना, तिथे जायचं, देवापाशी उभं राहायचं, आपल्या एकले 2 घंटे कीर्तन करायचं. झाड आहेत ना, हे झाड पांडुरंग परमात्माचे रूप आहेत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, आमच्या सावतावादा अभंग आहे. प्रत्येकात रूप, प्रत्येकातच देव आहे. म्हणून मी झाडाच्या रूपाला देवाचं रूप मानतो. त्याला आपण कीर्तन सांगायचं, चिंतन करायचं. लक्षात ठेवा, कीर्तन हे स्वतःचा आत्मोद्धार करण्यासाठी आहे. माफ करा माऊली, मला माहिती आहे, माझं बोल तुम्हाला आवडणार बी नाही, पण माझ्या पांडुरंग परमात्माला आवडतं. हसी मजाक हा कीर्तनाचा उद्देश नाहीच, 100% नाही. कारण फक्त आपला उद्धार करायचा. एकाच कीर्तनात मला आता मला काय किती वेळ, फार जाता 20 मिनिटं वेळ, मला 25 मिनिटं वेळ फक्त मला. कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. कीर्तनाला 2 तासाची मर्यादा असते, प्रवचनाला 1 तासाची मर्यादा असते. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणायचं, दुसरं काहीच नको, काहीच नको, काहीच नको, काहीच नको. माऊली, जगातले सगळेच माय बाप बहीण भाऊ चुलता कोणी 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 हे फक्त दिल्या घेतल्या सोबती असतात. सगळेच, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल लया. आमच्या ज्ञानोबाराचा अभंग आहे. आपण ओवी आज ज्ञानोबाराची घेतलेली आहे आणि गणपतीच्या निमित्तानं ओवी आहे आपली. म्हणजे माय बाप बहीण बाप, तुम्ही म्हणता महाराज असं कसं, माय बाप माझी बाय आहे, माझी बहीण आहे, माझी हे ते. माऊली, मी माझंच वाक्य होतो. माझी बायको, माझा मुलगा माझा नाहीये, तो देहाचा आहे. हा देहाचा आहे. आत्माराम माझा वेगळा आहे. आत्माराम हे राम आहे. हे राम आहे ना, हे राम वेगळा आहे. तिचा राम वेगळा आहे, तिचा राम वेगळा आहे, प्रत्येक राम वेगळा आहे. यथा काष्टचे काष्ट. समुद्रामध्ये 2 लाकडं लाटाबरोबर असे जवळ येतात. लाटानं असे जवळ येतात. जवळ 2 लाकडं जवळ आले, त्यांना प्रेम, एक दुसऱ्याला प्रेम वाटतं का लाकडाला? नाही वाटत. कारण काय? आणि जेव्हा ते लाकडं दूर होतात, दूर लाटानं, तेव्हा त्यांना दुःख वियोग होतो का? नाही. कारण काय? तर तसं माझी बायको, आज माझी बायको वाटते, माझी बायको नाहीये, ही देहाची बायको आहे. देहाची कामिनी, ही देहाची बायको आहे. मुलगा माझा नाहीये, देहाचा मुलगा आहे. मुलाबद्दल ममत्व नको, बायकोबद्दल आसक्ती असणं वेगळं आहे. आसक्ती बी जासक्ती आहे. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं का आपला आत्माराम वेगळा आहे. उद्या मला जन्म कसा आहे घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जन्म मला यासाठी घ्यायचा आहे की मला माझ्या पांडुरंग परमात्माच्या भेटीत जायचंय. माझी ज्ञानोबा तुका, जनाबाई मुक्ताबाई, जगाच्या पाठी एकच मी माणूस असल, जगाच्या पाठी एकच मी माणूस असल, पैसे देऊन कीर्तन करणारा. प्रवचन, आता प्रवचन पाहिलं तुम्ही, प्रवचनाला 2 पाकिट दिले मी, तिकीट सगळं माझं सगळं. तुम्हाला जगात एक काही तुम्हाला माणूस सापडणार नाही, एक काही सापडणार नाही. फुकट पैसे देऊन कीर्तन करणारा, पैसे देऊन गायन करणारा, पैसे देऊन 100 काम करणारा कोणी भेटणार नाही. मी का करतो? मला एक माहिती आहे माऊली, तुमच्या माध्यमातून माझा उद्धार होईल असा माझा विश्वास आहे. तुमच्या नजरेतून माझा उद्धार होईल हा माझा विश्वास. त्याचं कारण सांगतो मी, की तुमचं मागचं पुण्य किती असं सांगता येत नाही. हे प्रारब्ध भाग आपला, कर्म आहे, प्राक्तन आहे. त्या प्रार्थनात तितकं तुमचं किती पुण्य असेल, किती पुण्य असेल, आणि त्या पुण्याच्या माध्यमातून मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. माऊली, मी जर डायरेक्ट पंढरपूरला गेलो, पांडुरंग दर्शन घेतलं, तर देव माझा उद्धार करीनच हे लय सांगता येत नाही. देव लय चालू आहे, देव लय कोडी, देव लय हुशार आहे. चतुर राहतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. इतका हुशार देव, इतका हुशार आहे. ते कसं आहे माहिती का? देशी तेव्हा घेशी, ऐसा असची उदार, काय धरून देवा तुझे कृपणाचे द्वार. तू देव कसा आहे माहिती, काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. आणि काहीतरी दिलं का मग किती बी देतं. पण आधी काहीतरी तुम्ही आधी चिंदी भगवान श्रीकृष्णाच्या हाताला लागलं, त्यानं चिंदी मागितली,
तर बायकोनं साईडला चिंदी कुठं भेटल बहिणीनं सरळ भरजारी शालू फाडला आणि डोक्याला भावाला चिंदी बांधली आणि ते चिंदी बांधल्यामुळं द्रौपदी वस्त्र हरणाला किती वस्त्र पुरवले त्याला मर्यादाच नाही. पण आधी काहीतरी द्यावं लागतं. काही द्या तुम्ही काय देणार? तुम्ही एकच द्या, रामकृष्ण 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 म्हणा. तुम्ही काही काम करा, काय आता माझे भाऊ येतं समजा गाडी चालत असते ना, गाडी चालत रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं. तुमचं ओम तुमच्या मनात असेल ते एखादं सद्गुरूचं असन सद्गुरूचं नाव घ्या, एखादं ओम नवशे असन तुम्हाला जे म्हणायचं म्हणा. पण गाडी चालताना म्हणा कवाय म्हणा आता कधी कधी टॉयलेटला आपण गेलो तर रामकृष्ण मत चालूच असते. मग बायको रागावते. तुम्हाला कळतं काही रामकृष्ण रामकृष्ण असं गेल्यावर कुठं म्हणतात का? बाई ग मला काय करू, मला लक्षात येत नाही मी कुठे चाललो. मग ते रामकृष्ण असं चालू असते ना, असंच चालू असते. पडिली वळण इंद्रिया सकाळ. आता भाव तो निळा नाही तुझा. मी कुठं काय काम करतो हे बा सगळं काम तुम्ही कृष्ण अर्पण करा. जरे रामकृष्ण राम करा आणि काळ वेळ नाम उच्चारता नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरती. तुम्हाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणता नाही, कुठलंच काळाचं बंध नाही, कुठलंच. अहो माणूस मेल्या बी आपण राम नाम सत्य म्हणतो. मेला नाही माणूस तरी आपण रामाचं नाव घेतो की नाही रामाचं नाव. रामाचं नाव घ्यायला काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. कवा बी तुम्ही रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. म्हणून माऊली जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती सांडोण्या पळती रांडा पुरे. तुका म्हणे मज नवती कोणी एका चक्रपाणी वाचून. आपल्याला हे बघा तुम्हाला तुमचाच उद्धार करावा लागणार आहे. तुम्हाला उद्धार करायला दुसरं कोणीच येणार नाही, कोणीच नाही. माय बाप बहीण भाऊ सगळे सुखाची सोबतीच. माय देहाची आहे, बाप देहाचा आहे, भाऊ देहाचा आहे, मुलगा हे देह आत्मा, हे देह वेगळा आहे, आत्माराम वेगळा आहे. जवळ या देहात आत्माराम आहे तोवर त्याला किंमत आहे. एकदा देहातला आत्माराम गेला या देहाला काय किंमत आहे? काहीच नाही. या देहाला किती दिवस आपण ठेवणार? 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 2 महिने 3 महिने. माझा आत्माराम गेला किती दिवस ठेवणार आपण? घंट्यावर 4 घंटे 5 घंटे 8 घंटे पाहुणे रावणे व्यवस्थित ठेवणार आणि पुन्हा आपण विल्हेवाट लावणार. म्हणून माऊली रामकृष्ण रामकृष्ण म्हणून गेलं पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण म्हणताना तुम्ही थोडे मागपडी खुचराई करता कामा नये. कारण कोणत्या क्षणात मृत्यू सांगताय तुम्हाला. कोणाचाही मृत्यू केव्हा बी येऊ शकतो. आता असं नाही राहिलं की 90चं आणि 60चं 100चं. आता अलीकडचं असं झालंय माझ्या भावांनो, कळवळून सांगालो मी की तरुणाचं प्रमाण अपघाताचं म्हणा, जखमी व्हायचं म्हणा, XYZ व्हायचं म्हणा, एक्सपायर व्हायचं प्रमाण तरुणाचं वाढलेलं आहे. म्हणून हे बघा माझे ज्ञानोबा तुका तुम्ही माझे भाऊ आहेत, तुमच्या दर्शनाला मी आलेलो आहे. कुठे जा सुखात राहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःला मात्र जपा जरा कारण प्राण माझा त्यात आहे. खरंच माऊली तुम्ही मला ओळखत नाही, समजा मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुमच्या हृदयात माझा प्राण आहे. तुम्ही ज्या तिथं बसला, तुम्ही ज्या विचार करता, चिंतन करता, मी काय बोलतो समजून घेता, हे तुमचं भाग्य उदयाला आलंय. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. माऊली माझा प्रत्येक शब्द विचार करून ऐकायचा, प्रत्येक शब्द विचार करून ऐकायचा. मी 7 विषयात MA 7 विषयात मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, दुसऱ्या विद्यार्थी मराठी, पुन्हा डॉक्टर आहे, पुन्हा डॉक्टर आहे. म्हणजे त्याच्यावर लिहिलं कुठं आहे त्या पाकिट आहे वाटतं मला तर. म्हणजे आपण प्रत्यक्षात रामकृष्ण 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 म्हणायचं. ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचा, शिवलीलामृत वाचा, काही तुम्हाला जे आवडेल ते वाचा, काही वाचा. म्हणून तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं पाहिजे, सत रामकृष्णारी म्हणलं पाहिजे. त्यात तुमचा उद्धार होतो आणि आपला उद्धार होतो. एकमेव साधन सतत चिंतन मनन, साधू संत सेवा करा. तुम्ही जे तुम्हाला कोणी भेटलं, आता कुत्र भेटलं, कुत्र्याला जशी भाकरी टाका. आता काल 3 सोमवारी 3 कीर्तन होतं माझे, श्रावण सोमवारचे योगभवन, आणि 3 ठिकाणी महादेवाच्या मंदिरात कीर्तन होते योगभवन समजा. तर 3 कीर्तन संपून आल्यावर मला सापात दर्शन झालं. रात्री 11:30 12च्या आसपास गाडी असते ना, ते ड्रायव्हरला समोर साप दिसला, त्याने गाडी उभी केली,
3 वेळेला, 3 सोमवारी 3 वेळेला. आणि मग त्याला म्हणलं अरे काय कम काय झालं, काय नाही मला सर ते पाहिलं अरे हो. मग बरं विशेषतः ते जागेवर मध्ये डांबर असतं ना आपलं रस्त्याचं, त्या डांबरच्या मध्यभागी उभं राहिला, ते उभं राहिला. मग त्याला म्हणलं मागेन गाडी, नाही म्हणलं राहू द्या, म्हणलं काय होत नाही राहू द्या. पाहिलं आणि ओम न शिव ओम चालूच होतं. कैलास राणा शिवचंद्र मोळी फरींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य शंभ बहुदुःखारी तुझं विन शंभव मज कोण तारी. चालू आपलं चालूच होतं. आणि मग ते विचारा सावकार दर्शन दिलं, असं पिंड अशी केली आणि पुढे निघून गेला. म्हटलं काय हरकत नाही, दर्शन दिलं तुझं खरं, तुझं दर्शन माझं झालं. म्हणजे हे बघा माऊली, तुमचं भाव चांगला असेल तर देव तुमच्या जवळच आहे. आता मी कोणाचंच नाव ओळखत नाही, पण तुमच्या दर्शनाला का आलो मी, फक्त मला तुमच्या नजरेतून मला माझा उद्धार करायचा आहे. म्हणून माझे ज्ञानोबा तुका आयुष्यात रुपये घ्यायचा नाही, जोर माझे हातपाय चालतात. आजपर्यंत रुपये घेतला नाही, कोणाच्या घरचं जेवलो नाही. हा गावात गावगाव माळी घेऊन जातो ना मी, तेव्हा मी सकाळी 8 वाजता माधुकरी मागून जेवतो. माधुकरी कळते असं मानतो मी, माधुकरी कळते म्हणजे बरं. माधुकरी तुमच्या सोप्या भाषेत एखाद्या दारात जायचं आणि भाकर वाडा म्हणायचं, आणि ती भाकर जर दिली स्वागत आहे, नाही देत आपलं त्यांना माळ्या अष्टगण बुका त्या बाईला द्यायचं. दुसऱ्या घरी जायचं, त्या घरी माधुकरी मागायची, दिली स्वागत आहे, नाही दिली तर अष्टगण बुका गणगोळी माळ त्याला द्यायची. तिसऱ्या घरी जायचं, त्या घरी दिली स्वागत आहे. काय काय अडचणी असतात, न द्यायच्या अडथळा त्याच्या मनात द्यायचं असतंय त्या बायाच्या मनात, पण थोडंसं अडचणी असतात तर त्याला वाटतंय महाराज आले बाबा, महाराजाला आपण जरा देणं योग्य वाटलं, म्हणजे योग्य स्थिती नाही आपली, म्हणजे थोडं थांबतंय. मग तिसऱ्या घरी जर नाही दिली तर 4थ्या घरी पुन्हा जायचं नाही. आज पांडुरंगाची इच्छा आहे, सकाळी जेवायचं नाही, आता दुपारी आपण शाळेत गेला जेवू. वास्तविक मला बीपी शुगर आहे, 5 गोळ्या असतात दररोजच्या, पण देवाची इच्छा आहे नाही जेवायचं, सो नाही जेवायचं. हे बघा, देहाची पर्वा नकोच, नको नको नको. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, इथं काहीच नाही. हे बघा माऊली, खरंच कितीतरी कोटीची मालमत्ता आहे. माझी इच्छा आहे, माझा रोल आहे माऊली, माझ्या भावाला सुद्धा रोल आहे. माझी विनंती, कवा तरी आमच्या घरी या, न सांगता या, न सांगता. कारण काय, महाराज 2 घंटे बोलतो कसा आणि 22 घंटे वागतो कसा. मला लोकांचं नाही, माझं बोलायचं. मी 100% चांगलं वागलंच पाहिजे. तुम्हाला कळतं, पण त्याला कळतं ना. तुम्हाला फसवणं लय सोपं आहे, पण त्याला फसवणं ते तर देव आहे ना, देवाचा देव आहे ना. चतुरातो शिरोमणी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. तो देव, त्याला फसवणं शक्य नाही ना. म्हणून महाराज असाच पाहिजे की तो 24 तास चांगला वागणार पाहिजे. महाराज नेमका कसा, मी कसा आहे नेमका, जगात फक्त माझ्या आई वडिलाला माहित होतं खरा कसा आहे तो. नंतर बायकोला थोडं माहिती आहे, थोडं वाक्य बोललो. आणि सगळ्यात जास्त महाराज कसा आहे, कोणताही महाराज बरं, मला लोकच नाही, माझंच मी कसा आहे सगळ्यात जास्त महाराजाच्या ड्रायव्हरला माहित असतं. ड्रायव्हरला खरं माहिती महाराज नेमका कसा असतं, घरी कसा, म्हणजे घरी बायकोला कळतं आणि बाहेर कसं आहे, घरच्या बाहेर वाढलं महाराज कसा आहे. म्हणजे माझं वागणं माझा परमात्मा बघतोय, माझा पांडव परम बघतोय. आणि म्हणून मला माझा देह चांगला करायचा, मला कर्म करायचे. तर माऊली, तुम्ही कर्म करावंच लागतात तुम्हाला. प्रत्येक जीवाला खरं, गाय बैल म्हैस कुत्रा मांजर प्रत्येकाला कर्म करावं लागतं. तुम्ही जर म्हणलात मी कर्म करणार नाही, तुम्ही करणार नाहीत हे म्हणलात, हेच तुमचं कर्म झालं. तुम्ही म्हणलात मी कर्म करणार नाही, हेच तुमचं कर्म झालं. दुसरं तिसरं कर्म तुम्हाला करायची गरज नाही. म्हणून तुम्ही रामकृष्ण म्हणायचं. माऊली, कर्म तुमच्या सोबत येणार आहे, दुसरं काहीच येणार नाही. ना पैसा, ना धन, ना धान्य, ना संपत्ती, ना काही नाही. म्हणून आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण म्हणलं पाहिजे. आपलं कुठलंच काही नाही, काय माया मोहपाश नकोच, काही कामाचं नाही. म्हणून रामकृष्ण म्हणायचं. म्हणून लक्षात ठेवायचं आपण की मला कधी वाटते का आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. ते यासाठी की तुकोबाराची पालखीचा सोहळा असतो आषाढच्या वेळेला देवघरामध्ये आपली तुकोबाराची पालखी
पादुका उचलतात, तुकोबाराच्या रथात ठेवतात आणि मग तुकोबाराचा रथ देववरून आपल्या पंढरपूरला येतो. अशाच वेळेला त्यावेळेला देवघरातल्या तुकोबाराच्या पादुका उचलायचा मान माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब सोळंके यांना मान भेटला होता. हे माझं वैभव आहे आणि म्हणून मला बायको थोडी आवडते. शब्द ऐकायचं, मला बायको थोडी यासाठी आवडते की चांगल्याचं रक्त आहे. त्या म्हणजे ज्या साधू माणसाला, ज्या महाराजाला तुकोबाराच्या पालखीच्या पादुका उचलायचा मान मिळाला, डोक्या पादुका ह्याच्या, ज्याला मंदिराला प्रदक्षिणा करायची आणि त्या ह्याच्यात पालखीमध्ये पादुका ठेवायच्या, हे मान मिळालाय. ज्या माणसाला मान मिळालाय त्या माणसाच्या रक्ताची पोरगी माझ्या घरात आहे. ते रक्त असल्यामुळं मला फक्त ती बायको आत्माराम म्हणून आवडते. ते देह म्हणून, देहाची आसक्ती नाही. मधलासा छान बोलते, मधलासा देहाच्या बद्दल छान सांगते, म्हणून देहाची आसक्ती नको. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. माझा मुलगा आपुल्या हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जे आपल्या हिताला जागे असतात त्यांना त्यांच्या हितासाठी धन्य माता पिता त्यांचे असतात. फक्त हित कोणतं आहे? पैसा कमी नाही, हित नाही माऊली. पैसा कमी नाही, हित नाहीये. मी आता माऊली कोट्यावधी रुपये आहेत माझ्याकडे. तुम्ही कधी एकदा या माझ्या घरी, वाटेलच घरी माझं. पाथरीत आपण शिरलो की पाथरी शिरलो फार जातं अर्धा किलोमीटर, म्हणजे रोडलाच घरी असं. रोड दिसतं वारकरी पथक पाहिली, नुसतं बघत चालायचं असं. उंच उंच वारकरी 2 पथक आहेत माझ्यात. हनुमंतरायची पताका आणि माझ्या घराची जवळ, अगदी जवळ होता ते. आणि बिनदिक्कत तुम्ही या. मला साधू संत आवडतात, वारकरी मला आवडतात. माझ्या घरी जवळपास 27 प्रकार दिंड्या माझ्या घरी चहा पाण्याला. कोणा दिंडीत 50 माणसं असतात, कोणा 200 400 500 1000 काय असतील ते त्या दिंडीप्रमाणे असतात. आणि त्यांना चहा पाणी, आंघोळ सकाळी सकाळी येतात ना, त्यांना आंघोळ. आणि अजून एक शहरातला एक दोष आणि एक गुण आहे. आता तुमचं धारूर शहरच आहे. शहरातला गुण कोणता आहे? शहरातले लोक बिस्किट काही ते दिंडीवाल्या माणसाला पायाला गड्याला देतात, हे बिस्किट घ्या बिस्किट असं म्हणतात. पण दोष एक आहे, शहरातल्या दोष एक आहे की बाई, शहरातली एक बी बाई, वारकरी कोणत्याच बाईला टॉयलेट वापरायला परवानगी देत नाही. मी वास्तव खरंच बोलणार आणि खरंच वागणार माणूस मी. मला गोड गोड बोलता येत नाही. कोणतीच बाई आपल्या घरचं टॉयलेट असेल ना ते वापरायला परवानगी देत नाही. ती जरी संडा, ती बाई म्हणली समजा दिंडीमधली, मला टॉयलेट जायचं होतं, दुसऱ्या बाईला म्हणा तुम्ही चहा घेतला का, बाई तुम्ही बिस्किट घेतलं का, बाई ह्या बाईचा प्रॉब्लेम काय बघ ना तिकडं. ही काय बाई म्हणायची, कारण बाईची बाई सांगू शकते ना की बाई मला असं जायचंय, ती नैसर्गिक गरज आहे ना. पण ती बाई अनसुनी करणार, कान निराळ टाकणार आणि दुसऱ्या बाई तिसरी चरणार, चौथीला, आणि लगेच चौथ्या बाई पलीकडे तिकडे घुसणार, तिकडेच घुसणार, वरती तिकडे जाणार. हे चूक आहे माऊली. माझा हा रोल आहे की मी वारकऱ्यांना सांगतो तुम्ही टॉयलेटचा वापर करा. माझ्या घरी कमी ते 10-12 टॉयलेट येतं, कारण 23 खोल्या आहेत ना. मग 23 खोल्या, 2 खोल्या, एक बाथरूम जरी म्हणलं आपण, संडास बाथरूम, तर 12-11 असायला हरकत नाही ना. आणि वेळ येतं, बरे येतं, बरे येतं म्हणजे चांगले समजा. आणि त्याला तुम्ही टॉयलेटचा वापर करा. आणि माऊली जरीशी बाहेर पडली, खेळातले माणसं असतात, म्हातारे असतात, म्हातारे बाया गडी असतात, टॉयलेटचं वापरायचं कदाचित सराव नसतं. पण जरी बाहेर पडली तर मी समर्थ आहे. पाणी टाकायचं, ते स्वच्छ करून घ्यायचं, कारण ते काम करणं ही पांडुरंगाची सेवा आहे. नुसतं बिस्किट वाटणं सेवा नाही, नुसतं ते पाकिट देणं, हे पैसे देणं सेवा नाही. कारण देव माझी देव परीक्षा घेतो. खरं मी कोण्या कसरीत कसा उतरतो हे देव परीक्षा घेतो, आणि त्या परीक्षेला मी उतरलं पाहिजे. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं. त्या पंढरपूरला माझी पानपोई होती, जवळपास 15-16 वर्षे पानपोई होती. तुम्ही कोणी पाणी प्यायला असताना मला जाणवत नाही, माहीत नाही मला. कारण मी पाणी वाटायचं, माझा मुलगा पाणी वाटायचा, 2 मुली पाणी वाटायच्या, बायको पाणी वाटायची. आणि पुन्हा रोजानं बाया लावली, तर गडी बाया रोजानं. मग त्याच्या ड्युटी द्यायच्या, तुम्हाला 6-6 घंटे ड्युटी, 2 बाया, 2 नवरा बायको, 6-6 घंटे, 6 घंटे 2 नवरा बायको, 6 घंटे दुसरे 2 नवरा बायको, एका टायमाला 4-4 माणसं. आणि घरचा गिलास असायचा, घरचे गिलास.
तर मंदिराचं पानपोई होती, पण मंदिराच्या पानपोईला प्लास्टिकचे गिलास होते, ते पिवळे हिरवे लाल प्लास्टिकचे गिलास होते जुन्या काळात, ते होते. त्या गिलासाने लोक पाणी प्यायला जरा खुश नसायचे, म्हणून हे पाणी प्यायचं. पाणी देणं फार आवश्यक आहे, जेवण देणं आवश्यक आहे. तुम्ही एक पैसा देऊ नका. बघा, सर्वभूती द्यावे अन्न, पात्रा पात्र विचारून. जेवण देताना कोण माणूस आहे, गरीब आहे श्रीमंत हे विचारायची गरज नाही. पैसे देताना मात्र माणूस कसा हे पाहावं लागतं. तुम्ही एखाद्या कीर्तनकारला पैसे दिले, 1000 रुपये, 10,000, 5,000, 20,000, तो कीर्तनकार ते पैसा वापर कसा करतो, आणि मुळातच कीर्तनकार पैसे घेतो म्हणजे पाप करतो ना. मुळात पहिले आता मला सांगा की कीर्तनकार वर्षाकाळी जर त्यांना समजा 300 कीर्तन केले तर 300 वेळेला तो नरकात जाणार आहे. 300 वेळेला तो कारण तुकोबाराच्या प्रमाणात मी जाणार नाही. तुकोबारा काय सांगितलंय, तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरकात जाती. जे पैसे घेतो ते 300 वेळेला जाणार. तुमच्या गावात एकदा सप्ताह असला तुम्ही एकदा जाणार नरकाला. तुम्ही जरी दान दिलं असलं तुम्ही नरकाला तुम्ही जाणार, कारण काय सतपती दान तुम्ही दिलं नाही. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे, सतत रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर तुमचा उद्धार होतो. माऊली तुकोबराच्या पालखीचा जो मानाचा घोडा आहे खरा एक आणि एकच असतो. तुकोबराच्या पालखीचा मानाचा खरा घोडा एक आणि एकच असतो, आणि तो पांडुरंग परमात्मा कृपेनं माझा आहे. ज्या घोडे दर्शन घ्यायला आपण बार बार तळमळ करतो, उभं रिंगण आडवं रिंगण, ते पांडुरंगाच्या कृपेनं नम्रपणे. मला अहंकार नको, अहंकाराचा बारा न लागू राजसा, माझ्या विश्वासा भाविकाशी. मी काय करत मग अशी आपण फोनवर बोलताना बोललो, तुम्ही ऐकलं असेल की समजा गावगाव देणगी, तो आता एक माणूस म्हणले की 10,000 रुपये देणगी आळंदीला द्या, असं मग तुम्ही ऐकलं. मी काहीच करत नाही, पांडुरंग परमात्मा करून घेतो, मी काय करत नाही. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतो. माऊली सतत आपलं दर्शन करावं. तुम्हाला कोणला तुम्ही गावगाव जाता असतात, कोण्या गावात आपण जातो, कोणते वारकरी तुम्हाला भेटतात, तर कोणत्या वारकऱ्याला जर समजा फुकट कीर्तन हवं असेल आणि खरं हसी मजाक नाही बरं का, ते तसलं विनोद हसणं खेळणं हे नाही 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 नाहीत. खरं तात्विक चिंतन हवं असलं तर त्यांना माझा नंबर देऊ शकतात. त्यांनी मला जर फोन केला तर मी फुकट येऊन कीर्तन सेवा करणार, त्यांना पैसे देणार. शिवाय काही गावात जर गायक नसला तर माझे गायक असतात, मी गायक आणतो, मृदंगाचार्य आणतो, त्याचे पैसे मी माझे पेड केले असतात. कारण तरुण पोर आहेत ना, गायनाचार्य मृदंग असतात, त्यांना सांगून ठेवलं असतं की महाराज ज्या दिवशी मी तुम्हाला बोलून 26 तारीख तुम्हाला म्हणलं की 26 तारीख तुमचे पाकिट तयार झालं, म्हणजे असं मी माझं नियोजन असतं. म्हणून कधी भविष्यात कोण्या तुमच्या ओळखीच्या माणसाला खेड्या कोणत्या माणसाला वाटलं की कीर्तनकार आपल्याला पाहिजे तर माझा नंबर तुम्ही घेऊ शकता, ड्रायव्हरकडून घेऊ शकता, माझ्याकडून घेऊ शकता. आणि तुम्ही युट्यूबला कीर्तन ऐका. जर तुम्हाला पटलं तर चिंतन ठेवा, नाही तर ठेवू ना, काय गरज नाही मला. कारण मला काय तुझ्याकडून पैसे नाही कमवायचे, की 10 रुपये नाही कमवायचे की मला 4 कीर्तन द्या, मला 10 रुपये 30 रुपये. उलट माझे 10 रुपये खर्च होणार तर डिझेल पाण्याला कशाला ते मी खर्च करायला तयार आहे. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं गेलं जे तुमचं तुम्ही भलं केलं पाहिजे. तुमचं रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे तुमचं भलं होणार नाहीच. अगोदर मला माझं भलं करायचंय. माऊली मी विधेयमुक्त झालं पाहिजे. जनक राजा विधेयमुक्त होता, विधेयमुक्त मी झालं पाहिजे. मी कुठलंच माझे काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार नसला गेला पाहिजे. ज्या दिशेला पाहतो ती दिशा स्नेहानं भरतो. ज्ञानेश्वरी छान ओवी आलेली आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित शे भक्ती. माझी या मराठाची बोल कौतुके, परी अमृता ते पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविल. माझे ज्ञानोबा तुका तर त्यांसाठी प्रत्येक रामकृष्ण रामकृष्ण म्हणत आहे रे. आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतो. आपला उद्धाराचं एकमेव कारण आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. आणि रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर तुमचा उद्धार होतोच. नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकले का? अहो एखादा आता मी शाळेवर शिक्षक आहे. आता कालच रिटायर झालो 30 तारखेला. शनिवारी 30 तारीख होती ना, रविवारी कायद्यानं रविवारी व्हायला पाहिजे 31 तारखेला, पण 31 रविवार असल्यामुळं 30 तारखेला रिटायर झालो मी. म्हणजे एखादा विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला आणि वर्षभर अभ्यास केला विद्यार्थी नापास होईल का?
नाही होणार. म्हणून माऊली माझा रोल आहे जवळपास 50-60 लाख रुपये मला येणार आहेत या महिन्याच्या आसपास. ते 50-60 लाख रुपये मला माळीला, अष्टगन बुक्क्याला, डिझेलला हे पैसे खर्च करून टाकायचे. आता मुलगा एकच आहे, त्या मुलाला आपण कोट्यवधी मालमत्ता ठेवलेलीच आहे ना. त्याला बघा 23 खोल्या ठेवल्या, अजून भरपूर जागा 100 खोल्याच्या वर बांधकाम होईल एवढी जागा शिल्लक आहे. अजून स्वतःचं दुकान एक ठेवलेलं आहे त्याला. मुलगा दुकान चालवतो, रोडला दुकान आहे, हायवेलाचं दुकान आहे हार्डवेअरचं. त्याला त्याचं स्टँड केलं. लक्षात ठेवा, मुलासाठी बापानं पैसे कमवून ठेवायची गरज नाही. ऐका डबल एकदा, मुलासाठी बापानं पैसे कमवून ठेवायची गरज नाही. मुलगा पैसे कमवणारा तयार करून ठेवावा लागतोय. मुलामध्ये कॅपॅसिटी तयार करून द्यायची की तू महिन्याकाठी 4 लाख 5 लाख रुपये तू तयार कर. तू हुनर कर, तू काम कर, तू बुद्धी चालव. ही बुद्धी तितकी प्राप्त आपण त्याला करून द्यायची. पैसा ठेवून देऊन उपयोग नाही. पूत सपूत तो क्या धन संचय, और पूत कुपूत तो क्या धन संचय. मुलगा चांगला जन्माला आला ना तर पैसा कमवायचा नाही, ते आपोआप चांगले पैसे कमील, भरपूर पैसे कमील, आपल्याला अंदाज ठेवी. मुलगा वाईट जन्माला आला तर पैसे कमवून ठेवायची गरज नाही. कारण मरते समय लक्षात ठेवायचं, आपण उपाशी तापाशी राहतो, अर्ध्या पोटी राहतो, आपण खोटे नाट्य काम करतो. धुरावरचं दगड, हे दगड बाजूला इकडे सार, ते दगड तिकडे सार, गावातल्या इटा गोळा कर, दगड गोळा कर, घरात ठेवी, पुन्हा भीत बांध. कोणासाठी पाप करायची? कोणासाठी? पापाचं फक्त तुम्ही म्हणाल, ज्यानं पाप केलं तेच होणार, आणि ज्यासाठी केलंय का त्याचं काही संबंध नाही. मला वाल्या कोळ्याची बायको आवडते. मला वाल्या कोळ्याची बायको आवडते. का आवडते? वाल्या कोळ्या इतकं पाप केलं, इतके पाप केले, इतके माणसं मारले. नारद मुनींनी जेव्हा सांगितलं तू एवढे पाप केलेस, इतके पाप केलेस, त्याचं वाटेकर कोण कोण आहे? म्हणलं मै बायको लय प्यारी ना, मै बायको तर सगळंच घेते, पाप सगळं घेते. म्हणलं माझं पोरग सगळंच पाप घेते, मला काहीच राहत नाही. माझी बायको किती पोर घेते, जा मला घरी जाऊ विचार. त्याला हा माहिती आहे बामन, तू कसा आहेस तर तू मला घरी पाठवणार आणि तू इथून पळून जाणार. म्हणजे मला बांधून ठेव झाडाला, चांगलं बांध, मग घरी जाय. मग सगळं बांधलं, त्या घरी गेला. बायकोला तर त्याला डोक्यात होतं ना, नशा होती ना, तर ते म्हणला ए काय मी इतके रांद्रभर इतकं पाप केलंय, इतके दगड, एक खडा टाकायचा ना, एक माणूस मारला की इतके खडा टाकला, असं केलं, इतकं पाप केलंय. आणि मग इतक्या पापात तू आता अर्ध्याची वाटेकरी तू होशील ना, का सगळंच होणार आहेस? शब्द काय? अर्ध्याची वाटेकरी तू होशील ना, का सगळ्याची वाटेकरी तूच होणार आहेस? तिनं छान बोलली, म्हणली महाराज काय तुमच्या नावाचं कुंकू लिहिले मी, तुमच्या नावाचं हे मनी मंगळसूत्र, तुमच्या नावाचं, तुमच्या नावाचे दागिने भरपूर येतं, आणि तुमच्यासाठी माझ्या बापाचं गाव सोडलं, माझा भाऊ सोडला, माझे मायबाप सोडलं, मी तुमच्यासाठी आडनाव सोडलं, वेळ प्रसंगी नावही सोडलं. माहेरात नाव वेगळं असते कधी कधी आणि सासरी नाव बदलतं, सगळं सोडलंय. आता तुम्ही पाणी ग्रहण केलंय, लग्नात तुम्ही सांगितलंय इदम मम सकल, तुम्ही बामणा देखत पाणी सोडलंय, सांगितलंय बापाने सांगितलंय आता होती आमची, आता झाली तुमची. मग तुमचं काम आहे आता भाकरी पीठ आणून देणं, भाजी भाकरी आणून देणं, पैसे तर आणून तुमचं काम आहे. तुमची बायको आहे म्हणून तुम्ही किती पापाचे पैसे घेताय याची मला देणं घेणं नाही. पाप तुम्ही तुमचं बघून घ्या, फक्त पुण्य तेवढं मला येणार आहे, अर्ध पुण्य मला येणार आहे. माझी बायको घरी बसून जर राहिली, मी किती पाप मी पुण्य केलं, किती पुण्य केलं रामकृष्ण रामकृष्ण, तर ती भाग्यवान यासाठी तिला फुकट अर्ध पुण्य तिला भेटायले. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणते. तुम्ही तुमचा उद्धार करा. हे बघा माऊली तुम्हाला हात जोडून विनंती करतो, खरंच तुम्ही काही काम करा, काही करा, काय करा, पण की नाही देवाचं नाव विसरूच नका. ते तुम्हाला महाराज कोणतीशी सांगणार नाही, तर ते गाण्याच्या चालीवर ते अभंग म्हणतील, कोणते काय मला बोलायची गरज नाही, तुम्हाला सगळं कळतं. फक्त एकच आहे, फक्त देवाचं नाव घ्या. तुम्ही काही करा, मरायच्या शेवटच्या श्वासापर्यंत रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, आणि त्यात तुमचं भलं होणार, दुसरं काहीच होणार नाही. म्हणून इतना तर करो ना स्वामी जब प्राण तन से निघले, माझ्या शरीरात तुझा प्राण निघेल तेव्हा माझा भगवान श्रीकृष्ण 100% मला साथ देणार आहे. याशिवाय मला वेगळं काही सांगण्याची आवश्यक नाही. म्हणून माझा मृत्यू सोहळा देहाच्या गाव आल्या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जयापरी. मी जन्माला आलो तो सोहळा झाला. तर माऊली जसं मी तुम्हाला सांग, मी डॉक्टर म्हणलं, 7 विषयात MA म्हणलं, पण हे मला सांगणं आवश्यक आहे, मी 10वीला नापास झालेला माणूस आहे. काही एक शब्द खोटा बोलायचं नाही.
10वीला इंग्लिश गणित 2 विषय नापास झालो तुम्ही. लोकांचं साल घातलं 1200 रुपयात 12 महिने आणि 10वीला ते 2 विषय काढले. म्हणजे रामकृष्ण 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 म्हणायचं तुम्हाला काहीच होणार नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणून मला आनंदानं माझा मृत्यूचा सोहळा मला आनंदानं पार पाडायचं. जाऊ का माऊली तुम्हाला जर कळालं की ते डॉक्टर अशोक महाराज परभणीकर वारले, तुम्ही फक्त जागावर रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं का मला सगळंच मिळालं. काही गरज नाही, फक्त देवाचं नाव घ्या, त्यात पुण्य तुमचं बी आहे, त्यात तुमचा फायदा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अखंड नामस्मरण सोहळा आणि अखंड गणेश उत्सवानिमित्त आपलं चिंतन मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला. आमच्या ताई पेटकर ताई यांनी सेवा करायला संधी दिली. आपण माझे ज्ञानोबा तुका आपण 2 शब्द माझ्या वड्या बोला. जे माझं वाकडी तिकडे 2 शब्द आपण ऐकून घेतले, तुमच्या सर्वांचे मी नमन व्यक्त करतो. जे चांगलं आहे ते माझ्या मोतीराम महाराजांचे, माझे मारुतीराम महाराजांचे, माझे रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं आहे. ते माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर, मोतीराम महाराज, मारुतीराम ही माळे, ही मारुतीराम महाराजांची माळे, त्यांची मला प्रत्यक्ष सेवा करायची संधी भेटलेली आहे. अच्युत महाराज आता त्यांचे नातू इथं नातू अच्युत महाराज नातू इथं मालक म्हणतात त्यांना बघा. तर त्यांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. आणि झालेले सर्वच माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताई तुमच्या सर्व चरणी सेवा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विरोध देतो. पुंडलिकार विठ्ठल तुझी ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज.